संत मुक्ताबाईंचं जीवन आणि कार्य. चला त्यावर एक झटक्यात नजर टाकूया. तर संत मुक्ताबाई म्हणजे 1279 मध्ये जन्मलेल्या. संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेवांच्या त्या धाकट्या भगिनी होत्या. सगळ्यात लहान. बघा, आईवडिलांच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना वाळीत टाकलं होतं. त्यामुळे या भावंडांना खूपच कष्ट सोसावे लागले. पण मुक्ताई अगदी लहान वयात त्यांनी जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यांची कहाणी खरंच खूप प्रेरणादायी आहे. पहिली गोष्ट म्हणजे इतक्या लहान वयात आलेल्या संकटांनी त्या खूप समजूतदार आणि सोशिक बनल्या. तुम्ही विचार करा, खेळण्या बागडण्याच्या वयात त्यांनी अख्ख्या कुटुंबाची काळजी घेतली. दुसरी गोष्ट त्यांची आध्यात्मिक उंची अफाट होती. तुम्हाला माहितीये, 1400 वर्षांचे योगी होते चांगदेव म्हणून. त्यांनी अहंकारापासून दूर नेलं आणि भक्तिमार्गावर आणलं. एवढंच नाही, विसोबा चाटी नावाच्या एका व्यक्तीला पण त्यांनी त्याची चूक दाखवून दिली. आठवतंय, ज्ञानेश्वरांनी पाठीवर मांडे भाजल्याचा प्रसंग. याच विसोबांना नंतर संत विसोबा खेचर म्हणून ओळख मिळाली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचे ताटीचे अभंग. हे अभंग म्हणजे भाऊ ज्ञानेश्वरांशी झालेला एक संवाद आहे. दुर्दैवाने ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर फार काळ नाही, 12 मे 1297 रोजी तापी नदीच्या किनारी वीज कोसळली आणि त्याच विजेच्या प्रवाहात त्या लुप्त झाल्या. खरंच संत मुक्ताबाईंचं आयुष्य म्हणजे त्याग, समर्पण आणि ज्ञानाचा एक तेजस्वी आदर्श आहे.